नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ACC अकॅडमी गोंदियामध्ये आपलं स्वागत आहे। मी अजय सर। मित्रांनो, आज आपल्यासमोर आणत आहे बुद्धिमत्तेचा असा प्रकार की प्रत्येक परीक्षेमध्ये MPSCची असो किंवा स्टेट लेवलची कुठली एक्झाम असो किंवा रेल्वेची असो किंवा कुठली पण एक्झाम असो, त्या प्रत्येक परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात। आपण आज स्टार्ट करूया एकदम बेसिक गणितापासून। याच्यानंतर आपण हाय लेवलचे पण क्वेश्चन घेणार आहोत। जर आपण पहिल्यांदाच चॅनल बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि विद्यार्थ्यांना लिंक शेअर करा। चला मित्रांनो, प्रश्न काय आहे? पाय आणि डोके। ठीक आहे। प्रश्न असा आहे की एका शेतात काही गुराखी म्हणजे गाई राखणारा, गाई चारणारा गुराखी व काही गायी आहेत। त्यांच्या पायांची संख्या 98 व डोक्यांची संख्या 26 आहे, तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती? खूप सोपा प्रश्न आहे। याला सॉल्व कसं करायचं? आता याचं काही एक सूत्र आहे, अगदी सोपं सूत्र आहे, प्रत्येकाच्या लक्षात राहण्यायोग्य आहे। बघा, आता याचं सूत्र असं आहे की जर आपल्याला 4 पायाची संख्या काढायची आहे, 4 पायांची संख्या आलं लक्षात, तर आता आपल्याला माहीत असायला पाहिजे की नेमक्या कुठल्या प्राण्याला किती पाय असतात। हा एक जनरलचा भाग झाला। ठीक आहे। बघा, इथं गुराखी आणि गाय आलं लक्षात। गुराखी त्याला 2 पाय राहतात म्हणजे गाई राखणारा, आणि गाय त्याला 4 पाय राहतात। आलं लक्षात। गाईला किती पाय राहतात? 4। मग 4 पायाचं सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। सूत्र आहे L/2 - H। लक्षात ठेवायचं सूत्र काय आहे? L/2 - H। L म्हणजे लेग म्हणजेच पाय, H म्हणजे हेड म्हणजेच डोके। आलं लक्षात। तर L म्हणजे लेग म्हणजे पायाची संख्या किती आहे इथं? 98 भागीला 2 मायनस H किती आहेत? 26। आलं लक्षात। आता याला आपण भाग देऊया। आलं लक्षात। 2 8 हातचा 1 2 9 18 म्हणजे किती झालं इथं? 49 मायनस 26। 9तून 6 गेले 3, 4 मधून 2 गेला 2। आलं लक्षात। तर आता हे जे 26 झाले, हे ज्यांचे पाय 4 आहेत, ज्यांचे पाय किती? 4 आहेत, अशी प्राण्यांची संख्या निघाली। म्हणजेच गायीची संख्या किती आहे? 23। आलं लक्षात। आता दुसरं आहे इथं की गुराख्यांची संख्या किती? प्रश्न आहे गाय व गुराखी। आलं लक्षात। मग आता आपल्याला माहित आहे की 26 हे डोक्यांची संख्या आहे। 26 डोक्यांमधून 23 डोके जर आपण वजा केले तर 3 डोके निघाले, तर 3 डोके म्हणजेच 2 पाय असणारे प्राणी, आणि इथं 2 पाय असणारा प्राणी म्हणजेच गुराखी। लक्षात ठेवायचं। म्हणजे गुराखीची संख्या किती आहे? 3 आणि गायीची संख्या किती आहे? 23। आलं लक्षात। अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपण एकाच फॉर्म्युल्यामध्ये दोनही प्रकारचे प्रश्न सॉल्व करू शकतो, 4 पायांचे पण आणि 2 पायाचे पण। बरं, याला अजून 2 पायाचं सूत्र वेगळं अजून आहे। त्याचं सूत्र असं आहे की 2H - L/2। हा पण सूत्र आहे, लक्षात ठेवायचं। 2H - L/2। पण हे जनरली पाठांतर करायचंच नाही आहे, आपल्याला फक्त एकच सूत्र पाठांतर करायचं आहे। L/2 - H या सूत्रामधून आपल्याला 4 पायांचं पण निघते आणि 2 पायाचं पण निघते। आलं लक्षात। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लिंक मित्रांना शेअर करा। मित्रांनो, सध्या पोलीस भरती आहे, आरोग्य विभाग आहे, अजून विविध प्रकारचे सरळ सेवा भरती आहेत, ह्या आता सुरू झालेल्या आहेत। यांची क्लासेस सुरू झालेली आहे। आपल्याला जर ऑफलाईन किंवा ऑनलाईन क्लास लावायचा असेल तर तुमच्या मोबाईलच्या डिस्प्लेवर नंबर दिसत असेल, त्या नंबरवर मला फोन करायचं आणि स्वतःचं नाव नोंदणी करून घ्यायचं। नमस्कार।